राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या ताज्या 50 ठळक बातम्या। लाडकी बहीण योजनेची रक्कम 3000 रुपयांपर्यंत करणार। महाराष्ट्र निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। राज्यातील शेतकरी आणि महिला यांच्या खात्यात अनुदान जमा झाले। राज्य सरकारच्या वतीने मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांसह महिला, सुशिक्षित, रोजगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी एक ना अनेक योजनांची घोषणा करून त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। आता दुष्काळी अनुदानाचे 5000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येणार आहेत। ही रक्कम शेतकऱ्यांनी खर्च केल्यानंतर लागलीच सप्टेंबरला म्हणजे या महिन्यात शेवटच्या तारखेपर्यंत अतिवृष्टी पुरामुळे रखडलेल्या जमिनींचा मोबदला देखील शेतकऱ्यांना मिळणार। त्यानंतर लगेच शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे सुरक्षित केलेल्या पिकांचा मोबदला देखील दिला जाणार। हे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर लगेच त्यांच्या बँक खात्यात नमो किसान सन्मान निधी व केंद्र सरकारचा 2000 रुपयांचा 18वा हप्ता देखील मिळणार। त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान मिळत आहे। त्यामुळे कोणते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले याची सर्वात पहिले अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आधार लिंक करणे अनिवार्य आहे। त्याशिवाय शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। या प्रकारातून जिल्ह्यातील सुमारे 10,000 शेतकरी अनुदानाशिवाय अद्यापही वंचित आहेत। त्या शेतकऱ्यांनी लवकरच 18वा हप्ता येण्याआधी ई-केवायसी मोबाईल नंबर आपल्या खात्याला जोडून घ्यावा। त्यानंतर तुमच्या खात्यात 18वा हप्ता जमा होईल। 1,07,000पैकी 9,500 शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण। मंठा तालुक्यात पिकांचे नुकसान 11,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी। अतिवृष्टीमुळे 79 ते 80% पीक क्षेत्र बाधित झाले आहे। शेतकरी मित्रांनो, अपडेट आहे जालना जिल्ह्यातील। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट देखील पुढे आहे। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। अखेर ई-पीक पाहणीला 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली। 23 सप्टेंबर पर्यंत शेवटची तारीख आहे। 51% प्रक्रिया पूर्ण झाली आहे। खात्यात थेट अनुदान जमा होण्यासाठी ई-पीक पाहणी करणे अतिशय आवश्यक आहे। पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता ऑक्टोबरमध्ये येणे अपेक्षित आहे। पीएम किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 जून 2024 रोजी वाराणसी येथून जारी करण्यात आला। यानुसार ऑक्टोबरमध्ये 4 महिने पूर्ण होणार आणि 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। 2 दिवसात केजरीवाल सोडणार मंत्रिपद। नवीन खेळी म्हणाली, जनतेने प्रमाणपत्र दिल्यावरच पदावर परतणार। दिल्लीत महाराष्ट्रासोबतच निवडणुकींची मागणी करण्यात आली। नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित। पंचनाम्यात घोळ असल्याचा आरोप। तहसीलदारांना दिले निवेदन। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील अपडेट। सरसकट वीज माफीसाठी एल्गार बाणखेत मेळावा। 26 ऑक्टोबरला धरणे आंदोलन करणार। दारू विक्रेत्यास राशन मिळणार नाही, कठोर निर्णय। गडचिरोली येथील जांभूळखेडा ग्रामसभेत एकमताने ठराव पास करण्यात आला। हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तीर्थदर्शनपेक्षा वयश्री जोरात 31,213 ज्येष्ठांना आधार 3,000 रुपये मिळणार। 2,546 प्रस्ताव अपात्र अर्जांची छाननी सुरू करण्यात आली। वयश्री आणि तीर्थदर्शन योजनेसाठी आपले सेवा केंद्रावर जाऊन आजच अर्ज करा। 79,000 महिला लखपती दीदी बनणार। पहिल्या टप्प्याची नोंदणी पूर्ण। आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण। अहिल्यानगर जिल्ह्यातून पात्र लाभार्थी संख्या स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकतात। आणि तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। योजनेचे पैसे लटकले। अनेक शेतकऱ्यांनी बदलला मोबाईल नंबर। ई-केवायसी अभावी हजारो शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित। भंडारा जिल्ह्यातील 8,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे लटकले पैसे। एसटी चालक वाहनांसाठी संधी। एसटी महामंडळांकडून 1 महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर योजना चालक वाहकांना वाढीव उत्पादनावर 20% प्रोत्साहन भत्ता मिळणार।
नांदगाव तालुक्यातील 9 शेतकऱ्यांना जमिनीसह मालमत्ता जप्तींच्या नोटिसी आल्या आहेत। जिल्हा बँकेची कारवाई, शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संताप पाहायला मिळत आहे। अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील। सोयाबीन काढणीला सुरुवात, शेतकऱ्यांना हमीभावाची प्रतीक्षा, दरात सुधारणा मात्र हमीभाव मिळेना, मजुरांना सुगीचे दिवस। शेतकऱ्यांना भाववाढींची प्रतीक्षा, हळदीचे दर घसरू लागले, शेतकरी झाला चिंताग्रस्त। हळदीची आवक मंदावली, जवळपास 4000पेक्षा अधिक प्रमाणात हळदीची दरात घट झाली आहे। राशन दुकानदारांना शिधा वितरण करण्यास वाहतूक कंत्राटदारांचा हरगर्जीपणा, अर्ध्या शिध्यांवर माना आता समाधान, आनंदावर विरजन, आनंदाचा शिधा देण्यास उशीर। सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी, खाद्यतेल, सरकी ढेप, नारळ आणि सोन्या चांदीच्या भावाने गाठला उच्चांक। सरकी ढेपेच्या दरात देखील मोठी वाढ, ढेपेचे दर सध्या आहेत 4000 पार। 75% अनुदानावर मिळणार मेंढी गट, महामेश योजना, पायाभूत सोयी सुविधांसाठी देखील मदत। योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा। पीएम किसान योजना, शेतकऱ्यांचे पैसे लटकले, 818 शेतकऱ्यांनी बदलला आपला मोबाईल नंबर दुरुस्त करा अन्यथा हप्ता जमा होणार नाही। 2678 शेतकऱ्यांनी देखील आधार जोडणी केलेली नाही। अपडेट आहे लातूर जिल्ह्यातील। दर कमी असल्याने गतवर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। यंदा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवून तसेच निर्यात धोरणात सकारात्मक बदल केला आहे। यामुळे सोयाबीन, कांदा व इतर मालांचे भाव वाढण्यास मदत होईल, अशी माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगतसिंग पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली। स्थानिक निधी लेखा परीक्षण अहवाल, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दिला वाहन भत्ता, शिक्षकांच्या वेतनातून वसूल होणार वाहन भत्त्यांची रक्कम, वसुलीची जबाबदारी हे मुख्याध्यापकांवर। सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील 268 शेतकऱ्यांचा पीएम किसानवर नंबर चुकीचा, मोबाईल नंबर अपडेट करण्याचे कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे। कांदा कोथिंबीर 50 पार, पदार्थांच्या चवीला बसतोय मार, अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान, दरवाढीचा फटका, भाज्यांचे दर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। अतिवृष्टीने झालेल्या नुकसानींचे तात्काळ पंचनामे करा, पूर परिस्थितीचा आढावा घ्या। अपडेट आहे गोंदिया जिल्ह्यातील। धनगर आणि धनगड एकच, सरकार काढणार GR, मसुदा ठरविण्यासाठी समिती स्थापणार, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शिष्टमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। सोयाबीनच्या दरामध्ये 300 रुपयांची वाढ, 15 दिवसात नवीन सोयाबीन येणार, 4,40,000 हेक्टरवर पेरणी। या ठिकाणी बघू शकतात सोयाबीनचे दर। जुनी पेन्शन योजनेचे कोपरगाव येथे राज्य महाधिवेशन, वचन देतो जुनी पेन्शन योजना सुरू करू, असे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले। कार्ड धारकांनो KYC करा, जिथे असाल तिथे सुविधा मिळणार, राशन दुकानात सुविधा, अन्यथा धान्य मिळण्यास येईन तुम्हाला अडचण। 16 सप्टेंबरची सुट्टी रद्द, ईदची सुट्टी आता 18 सप्टेंबर रोजी, आधी 19 तारीख जाहीर केली होती, त्यानंतर बदलली। वेळेमध्ये करून घ्या पीक पाहणी, अन्यथा शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार नाही। 4.25 लाख शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी, 23 सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली। योजनेचे पैसे लटकणार, 3470 शेतकऱ्यांची EKYC पेंडिंग मध्ये आहे। बहुतांश शेतकऱ्यांनी मोबाईल नंबरच बदलला नाही। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। राज्यातील खरीप 2023 मध्ये 96,44,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार। खरीप 2023 मध्ये राज्यातील 1,71,00,000हून अधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी केली होती आणि या योजनेअंतर्गत 96,44,000 शेतकऱ्यांना 5,261 कोटी 5 लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आली आहे। खरीप 2024 साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद,
मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही 14 पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत। विमा हप्ता आणि अनुदान किती मिळणार? शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% व नगदी पिकासाठी 5% असा किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जो कमी असेल तो राहील। केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शन सूचनेनुसार केंद्र शासन कोरडवाहू जिल्ह्यातील पिकांना 30%, बागायती जिल्ह्यातील पिकांना 25%च्या मर्यादित त्यांचा समप्रमाणित हिस्सा अदा करणार आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट। राशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे काही राशन कार्ड धारकांना पुढील महिन्यांपासून राशन मिळणार नाही। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ई-केवायसी न करणाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून राशन मिळणार नसल्याची बातमी समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यात म्हणजेच की ऑक्टोबर मध्ये धान्य मिळणार नाही। एवढेच नाही तर 31 ऑक्टोबर पर्यंत जे लोक ई-केवायसी पूर्ण प्रक्रिया करणार नाहीत त्यांचे राशन कार्ड रद्द केले जाणार आहेत। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वीच निधन झाले, त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही। शेतकरी मृत आहेत, त्यांच्या वारसांना आता लाभ दिला जाणार। प्रोत्साहन लाभ योजनेमध्ये पात्र ठरलेल्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी रक्कम मिळावी यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे। मृत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरून काढून टाकण्यासाठी 9 ते 17 सप्टेंबर पर्यंत बँकांना सुविधा दिली आहे। 18 ते 26 सप्टेंबर दरम्यान वारसांची नोंद करता येणार।